काय करते आई? आज फणसाची भाजी करूया. त्याच्यासाठी मी आमच्या भाजीवाल्याकडून नेहमीच्या दादाकडनं मी हा फणस ऑलरेडी कापून आणलेला आहे. कारण याला खूप चिक असतो आणि हा कच्चा फणस घ्यायचा असतो भाजी करता. तर मी त्याचे तुकडे सुद्धा करून घेतलेले आहेत त्याच्याकडूनच. आणि घरात आणून फक्त जरा पाण्यातनं काढला, नाही काढला तरी चालतो. पण आपल्याला माहित नाही ना ते दिवसभर कोणते हात कसे लावतात ते, म्हणून आता हा आपण शिजायला लावायचा. एक शिट्टी घ्यायची कुकरला. एका शिट्टीमध्ये आपला फणस मस्त शिजलेला आहे. तर ह्याला छान थंड करून घ्यायचा आणि मग त्याचे असे सुतासारखे धागे काढायचे. फणस गार झालाय ना, तर हाताला जर असं तेल लावायचं. त्याला चीक असतो ना, चिकट चिकट असतं ते, तर त्याला असा तुकडे करून बाजूला करायचा. काही लोक ही पाव खातात, काही जण टाकून देतात. मी थोडी वापरते, थोडी टाकून देते. आणि मला ही भाजी खूप आवडते म्हणून माझ्यासाठी मी करते. घरातल्यांसाठी वेगळी भाजी करायची, पण आपलं मन मारून आपण जगायचं नाही. आपल्याला जे जे आवडतं ते करायचं. फणसाचे असे धागे धागे करून घ्यायचे. तुम्ही स्मॅशरने स्मॅश केलं तरी चालेल. तर कढईत तेल घालूया. राई तडतडली की जिरं, 2 ठेचलेले लसूण घालते, एक बारीक चिरलेला कांदा, 4-5 कढीपत्त्याची पानं, चिमूटभर हिंग आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर. कांदा जरासा मऊसूर झाला असं वाटलं की लगेचच आपण त्याच्यात आपल्या चवीप्रमाणे तिखट घालायचं. चिमूटभर हळद आणि थोडासा गरम मसाला. गावाकडे फणसाची भाजी करताना व्हेजिटेरियन असतात ते काळा वाटाणा घालतात, मेथकूट घालतात, तिळकूट घालतात, असे आपापल्या आवडीप्रमाणे घालतात. आणि जे नॉन व्हेजिटेरियन आहेत ते मात्र त्याच्यामध्ये जवळा घालतात, बारीक मासे घालतात आणि अशी भाजी रुचकर बनवतात. त्या चवीप्रमाणे मीठ. थोडंसं पाणी घातलं मी, वरून झाकण ठेवते आणि त्यात पण जरा पाणी घालते झाकणावर, म्हणजे भाजी अजून छान मऊ मऊ होईल, लुसलुशीत होईल. ओ, भाजी झालेली आहे आपली. मला आवडतं म्हणून मी त्यात लिंबू पिळते थोडंसं. ओलं खोबरं असं मस्त भुरभुरवायचं आणि परत वरून कोथिंबीर. मला माहिती आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडलीच असणार आहे, कारण ती झटपट आहे आणि सिंपल आहे. म्हणजे त्याच्यात खूप काही घालावं लागत नाही आणि खूप नखरे पण नसतं. तर मला ही भाजी फार आवडते, अशी नुसतीच खायला पण आवडते. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल ना, तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नुसतं सबस्क्राईब करून फक्त ठेवू देऊ नका. माझ्या नवीन नवीन रेसिपी येतात त्या प्लीज पाहत जा ना.
स्त्री असो किंवा पुरुष, सगळ्यांना जर जेवण आलं तर काय वाईट आहे. प्लीज बघत जा आणि ते बघून करत पण जा.